देवाच्या एका महान सेवकाने म्हटले आहे, आमच्या संकटातून किंवा त्रासातून देवाला गौरव आणि आनंद मिळणार असेल तर मग आपण परीक्षा सहन करण्यास किंवा मृत्यूलाही तोंड देण्यास तयार राहिले पाहिजे. काय आपण या विचारांशी सहमत आहात? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपासना. प्रियानो, या पृथ्वीवर राहत असताना मनुष्याला अनेक संकटांना त्रासांना तोंड द्यावे लागते. लहान असो वा कोणीही असो, सर्वांना काही ना काहीतरी त्रास असतोच. आणि सर्वसाधारणपणे लोकांचा असा कल असतो की आपण कोणत्याही त्रासात असू नये आणि आम्हाला सुख, शांती, आनंद सदैव लाभत राहावे. या ठिकाणी आपण विचार करीत असलेला त्रास हा शारीरिक त्रास आहे. परंतु विश्वासणाऱ्यांना आत्मिक त्रासाला देखील सामोरे जावे लागते. यामध्ये शारीरिक दुःख असतेच, तसेच मानहानी देखील असते. आता प्रश्न असा आहे की काय आत्मिक त्रास सहन करावा काय? तुम्हाला काय वाटते? आजच्या अध्ययनात आपण याच विषयावर अध्ययन करणार आहोत. पौलाने करिंथ येथील लोकांना याबद्दल कोणते मार्गदर्शन केले? त्याचा फायदा विश्वासणाऱ्यांना काय होणार आहे? याची उत्तरे आम्हाला आजच्या अभ्यासाच्या द्वारे समजणार आहेत. तर प्रियानो, आपण आपले लक्ष केंद्रित करीत लक्षपूर्वक आजचे अध्ययन करूया. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही करिंथकरास दुसरे पत्र ह्याच्या 4 अध्यायाच्या 5 पासून 18 वचनांवर विचार करणार आहोत. 3 आणि 4 ही वचने आम्ही मागच्या कार्यक्रमात वाचलेली आहेत. ह्या वचनांवर थोडेसे स्पष्टीकरण मी आपणाला देऊ इच्छिते. पॉल आपल्याला सांगतो की या जगाच्या देवाने लोकांची मने आंधळी केली आहेत. त्यामुळे या लोकांना सुवार्ता समजत नाही. ते सुवार्तेवर विश्वास ठेवू शकत नाहीत. परंतु हे लोक पवित्र शास्त्राला दोष देऊन म्हणतात की पवित्र शास्त्र खोटे आहे. त्यांची समस्या ही आहे श्रोत्यांनो, की त्यांच्या जीवनामध्ये पाप आहे व त्यांना सुवार्तेवर विश्वास ठेवायला नको. सुप्रसिद्ध वैज्ञानिक सर आयझॅक न्यूटन याविषयी जे म्हणाले ते चित्तवेधक आहे. न्यूटन एक बुद्धिमान व विलक्षण क्षमता लाभलेले व्यक्ती होते. एक दिवस कोणी एक माणूस त्यांना म्हणाला, सर आयझॅक, तुम्ही पवित्र शास्त्रावर लहान मुलाप्रमाणे कसा विश्वास ठेवू शकता? मला ही गोष्ट खरंच समजत नाही. मी तसा विश्वास ठेवण्याचा प्रयत्न केला, पण मी तसे करू शकलो नाही. त्यातील पुष्कळ वाक्ये मला निरर्थक वाटतात. त्यातील अनेक विधाने मला समजत नाहीत. मी त्यावर विश्वास ठेवू शकत नाही. मी पवित्र शास्त्राला समजू शकत नाही. त्या विधानावर न्यूटन त्या व्यक्तीला म्हणाले, कधी कधी मी माझ्या अभ्यासिकेत आल्यावर विसराळूपणाने मेणबत्ती पेटविण्याचा प्रयत्न करतो. त्या मेणबत्तीवर ती विझवण्याची टोपी आहे हे माझ्या लक्षातच राहत नाही. मी तिला तसेच पेटविण्याचा प्रयत्न करतो, परंतु ती पेटत नाही, पेटू शकत नाही. परंतु तिच्यावरची टोपी जेव्हा मी काढतो तेव्हा मात्र मी ती पेटवू शकतो. मला वाटतं तुझ्या बाबतीत ती टोपी म्हणजे पापाविषयीचे तुझे प्रेम आहे. तू मुद्दाम विश्वास ठेवत नाहीस. देवाकडे पश्चातापी अंतकरणाने वळ. देवाच्या आत्म्याने तुला सत्य प्रगट करावे यासाठी तयार हो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखावर झळकणारे देवाच्या कृपेचे गौरव तुला दाखवायला त्याला निश्चितच आनंद वाटेल. लोक का विश्वास ठेवत नाहीत? कारण सैतानाने त्यांची मने आंधळी केलेली आहेत, यासाठी की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या गौरवाचा
शुभवर्तमानाचा उजेड त्याच्यावर प्रकाशू नये. श्रोत्यानो, सुवार्ता गौरवी आहे. ती गौरवी आहे कारण ती ख्रिस्ताचा गौरव प्रकट करते. आणि उघड आहे की लोकांना ते गौरव पाहायला नको. पौलाने 5व्या वचनात असे सांगितले होते, कारण आम्ही आपली घोषणा करीत नाही, तर ख्रिस्त येशू हा प्रभू आहे अशी आणि येशू प्रित्यर्थ आम्ही तुमचे दास आहो अशी स्वतःची घोषणा करीतो. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची घोषणा करीतो. देवाचे वचन आम्ही सांगतो खरे, पण सैतानाने लोकांची मने आंधळी केली आहेत. पॉल या ठिकाणी स्वतःसाठी दासाची भूमिका घेत आहे. 6व्या वचनात तो म्हणतो, कारण अंधारातून उजेड प्रकाशित होईल असे जो देव बोलला, तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतकरणात प्रकाशला आहे. श्रोत्यानो, पॉल उत्पत्तीच्या पुस्तकात निर्मितीचे जे वर्णन दिले आहे त्याकडे वळतो. विशेष रीतीने जेव्हा देवाने प्रकाश निर्माण केला त्यावेळीची तो आठवण करतो. पुष्कळ लोकांना वाटतं की सनातनी होण्यासाठी आपण असा विश्वास बाळगला पाहिजे की परमेश्वराने इसवी सन पूर्व 4004 या वर्षी हे विश्व निर्माण केले. माझ्या सनातनी मताच्या बंधूंपैकी कोणाचेही असे बुद्धिहीन मत नाही. खूप पूर्वी परमेश्वराने हे विश्व निर्माण केले. त्याने आम्हाला त्याच्या निर्मितीची तारीख दिली नाही. आपला परमेश्वर चिरकालाचा परमेश्वर आहे. तो काही माणूस समोर येण्याची वाट पाहत बसला नव्हता. देव फार फार पूर्वीपासून आहे. मला वाटतं की विश्व ही फार काळापासून आहे आणि काहीतरी घडले. विश्वामध्ये प्रचंड उलथापालथ झाली याचे पुरावे विश्वामध्ये आहेत. परिपूर्ण निर्मिती घडून येण्यासाठी निश्चित काहीतरी घडले. उत्पत्तीचे पुस्तकाच्या पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला सांगण्यात येते की प्रभू परमेश्वराने हस्तक्षेप केला, देवाच्या आत्म्याने कार्य केले. आपण वाचतो, देवाचा आत्मा जलावर हालत राहिला. मूळ शब्द आहे विचार करीत राहिला, संचित बसला होता. मग देव म्हणाला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. पॉल या लोकांना सांगत आहे की कारण देव जो म्हणाला की उजेड अंधारातून प्रकाशित होईल, तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरचा देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतकरणात प्रकाशला आहे. जसं देवाचा आत्मा जलावर तळपत होता तसा तो आत्म्यावर तळपत असतो. तो आमच्या अंतकरणामध्ये कार्य करतो. तो आमचे नवीनीकरण करतो. ख्रिस्त जो देवाची प्रतिमा आहे त्याच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश आमच्या अंतकरणामध्ये प्रकाशतो. आपण त्याच्याकडे पाहत आहोत. श्रोत्यानो, कोणी म्हटले आहे की दृष्टी तारण करते, परंतु टक लावणे शुद्ध करते. त्याच्याकडे टक लावून पाहण्यामध्ये आपण पुष्कळ वेळ घालवला पाहिजे, परंतु हे करणे आम्हाला फारसे जमत नाही कारण आम्ही अशक्त पात्र आहोत. 7वं वचन पहा काय सांगतं, ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही हे समजावे. आपण मातीची पात्रे आहोत, परंतु आमच्याजवळ हा ठेवा ठेवलेला आहे. हा ठेवा म्हणजे गौरवी सुवार्ता. ही सुवार्ता आम्ही आमच्या मातीच्या लहान जुन्या पात्रांमध्ये आमच्या जीवनामध्ये वाहतो. म्हणून पॉल म्हणतो की आम्ही स्वतःला गाजवत नाही, तर ख्रिस्त येशू हाच प्रभू आहे अशी घोषणा करतो. आणि आम्ही येशूमुळे तुमचे दास आहो अशी स्वतःची घोषणा करतो. श्रोत्यानो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण मोठे प्रचारक बनावे, एक महान ख्रिस्ती व्यक्ती बनावे. हेच एक कारण आहे ज्यामुळे मला वाटतं की ज्या साक्षी आज आम्ही ऐकतो त्या सांगत राहणे आवश्यक आहे. स्वतःच्या साक्षीविषयी बढाई मारणे सोपे आहे, परंतु त्या साक्षीद्वारे जर ख्रिस्ताला गौरव प्राप्त होत नसेल तर त्या साक्षीचा काय फायदा? बरेचदा असे ख्रिस्ती लोक आमच्या अवतीभोवती दिसतात की जे जोरजोराने स्वतःची साक्ष देतात. देवाने त्यांच्या जीवनात कसे कार्य केले ते सांगतात. कधीकधी ही साक्ष फार जुनी असते आणि या लोकांच्या साक्षी व त्यांचे सध्याचे जीवन यामध्ये फारच तफावत दिसून येते. त्यांच्याद्वारे ख्रिस्ताचा प्रकाश इतरांपर्यंत पोहोचण्याऐवजी ते इतरांच्या विश्वासामध्ये अडखळण बनतात. आम्ही आमच्या मातीच्या पात्रामध्ये सुवार्ता बाळगतो किंवा वाहतो, याचा अर्थ असा आहे की आमचे जीवन सुवार्तेची साक्ष असायला हवी. ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये प्रतिबिंबित झाला पाहिजे. ही मातीची पात्रे आम्हाला थेट जुन्या करारातल्या शास्त्यांच्या काळाकडे नेतात. शास्त्रेचे पुस्तक ह्याच्या 7व्या अध्यायात आपण वाचतो की मिद्यानी लोकांच्या आक्रमणापासून आपला देश सोडविण्यासाठी गिदोनाने केवळ 300 लोक आपणासह घेतले.
प्रत्येक माणसाजवळ एक तुतारी, एक मशाल व एक मडके होते. त्यांनी त्यांच्या मशाली त्या मातीच्या पात्रामध्ये घातल्या, जेणेकरून त्या दुरून दिसू नयेत. जेव्हा ते मिद्यानी लोकांजवळ पोहोचले, तेव्हा त्यांनी आपली मडकी फोडली. त्यांनी ती मडकी फोडेपर्यंत त्यांच्या मशालीचा उजेड दिसला नाही. आम्हाला या गोष्टीची आज गरज आहे. मातीची पात्रे फोडण्याची आम्हाला गरज आहे. ख्रिस्तासाठी दुःख सहन करावे लागते हे प्रेषित पौलाला माहीत होते. मातीच्या पात्राला फोडावेच लागते हे त्याला माहीत होते. तसे करणारे लोक आज आमच्यात फार कमी आहेत. एक प्राध्यापक आपल्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत, जर कोणाचा जन्म व्हायचा असेल तर कोणीतरी प्रसूतीच्या वेदना भोगल्या पाहिजेत. आज पुष्कळ लोकांना नवीन जन्माचा अनुभव येत नाही, कारण प्रसूतीच्या वेदना स्वीकारणारे फार नाहीत. राहेल काय म्हणाली ते तुम्हाला आठवतं काय? ती म्हणाली, मला मुले दे, नाहीतर मी मरेन. तिच्यावर परमेश्वराने दया केली व त्याने तिची कूस उजवली. अनेक देशांमध्ये लोकांच्या कळकळीच्या प्रार्थनांमुळे आध्यात्मिक संजीवन आले. एका देवाच्या सेवकाने हरवलेल्या लोकांसाठी इतक्या मध्यस्थीच्या प्रार्थना केल्या, असं समर्पण केले की त्यांना स्वतःचा जीव गमावा लागला. ते जेव्हा आजारी पडले तेव्हा त्यांच्या डॉक्टरने त्यांना सांगितले की या माणसाने इतका ताण सहन केला आहे की यांचे हृदय डावीकडून उजवीकडे सरकले आहे. आज नुसती साक्ष देणे आम्हाला पुरेसे नाही, स्वतःला नाकारणाऱ्यांची आम्हाला गरज आहे. श्रोत्यानो, अशा प्रकारच्या देवाच्या सेवकांप्रमाणे हरवलेल्या लोकांसाठी प्रसूती वेदना पेलणाऱ्यांची गरज आहे. त्यासाठी स्वतःची इच्छा सोडून द्यायला आम्ही पाहिजे. आमच्या जीवनामध्ये त्याची इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. या मातीच्या पात्राला संपूर्णपणे त्याच्या हाती आम्ही सोपवले पाहिजे. केवळ ख्रिस्ताविषयी साक्ष देणे पुरेसे नाही, आम्ही आमच्या जीवनात त्याला अनुसरणार आहोत की नाही याविषयी आम्ही निश्चय केला पाहिजे. मी उडा
पॉल करिंथकरास दुसरे पत्र 4 अध्याय आणि 8व्या वचनात म्हणतो, आम्हावर चोहोंकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही. आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही. ह्या ठिकाणी पॉल तुलना करीत आहे. तो म्हणतो आम्ही संकटात पडलो. हे तुलनात्मक रूप आहे. परंतु तो म्हणतो आम्ही दुःखी झालो नाही. हे तमवाचक रूप आहे. सुवार्तेसाठी अगदी अटातटीची लढाईच होत होती. परंतु तरीही तो परमेश्वराकडे वळू शकला. मला एक सुवार्ता प्रसारक माहीत आहेत. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर त्यांचा चेहरा ओबड धोबड का आहे असा प्रश्न मनात येतो. त्यांच्या चेहऱ्यावरचे लांब लांब व्रण पाहून असं वाटतं की हा माणूस पूर्वी चोर किंवा गुंडा असावा. परंतु तुम्हाला माहीत आहे काय की त्यांच्या चेहऱ्यावरचे व्रण त्यांना बसलेल्या माराच्या खुणा आहेत. सुवार्ता सांगण्यासाठी विरोध करणाऱ्या ख्रिस्तविरोधकांनी त्यांना अनेकदा मारले. त्या मारामुळे त्यांचा चेहरा ओबडधोबड झाला व त्यांच्या चेहऱ्यावरचे व्रण त्या माराचे आहेत. ख्रिस्तासाठी फार सहन करूनही ह्यांनी सुवार्ता प्रसाराचे काम सोडले नाही. श्रोत्यानो, तुम्हाला माहीत आहे का की पौलावरही सुवार्तेसाठी अनेक संकटे आलीत, तरी त्यांनी सुवार्तेचा सतत अभिमान बाळगला. सुवार्तेचे कार्य कधी सोडले नाही. तो म्हणतो आम्ही पेचात पडलो परंतु आम्ही निराश झालो नाही. संकटात पडलो परंतु आम्ही निराश झालो नाही. कधीकधी त्याला मार्ग सापडला नाही, परंतु तो निराश झाला नाही. तो त्या संकटातून बाहेर पडला. देवाच्या आत्म्याने त्याला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. 9वं वचन वाचूया. 4 अध्याय 9वं वचन. आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही. आम्ही खाली पडलेले आहो तरी आमचा नाश झाला नाही. श्रोत्यानो, त्याचा छळ करण्यात आला. शत्रूने त्याचा पाठलाग केला परंतु त्याला सोडून दिलेले नाही. म्हणजे शत्रू त्याच्यावर विजय मिळू शकला नाही. जेव्हा पॉल तुरुंगात होता तेव्हा त्याने फिलिप्पिकरास पत्र 1 अध्याय 12 आणि 13 वचनात फिलिप्पिकरांना लिहिले, बंधुनो, मला ज्या गोष्टी घडल्या त्यांच्यापासून सुवार्तेला अडथळा न होता त्या तिच्या वृद्धीला साधनेभूत झाल्या. हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे. म्हणजे कैसराच्या हुजरातीच्या सर्व सैनिकात व इतर सर्व जणात माझी बंधने ख्रिस्ता संबंधाने आहेत अशी त्यांची प्रसिद्धी झाली. तो जरी तुरुंगात होता तरी तो नेहमी म्हणू शकला की परमेश्वर त्याच्या बाजूने आहे. तो म्हणतो आम्ही खाली पडलेले आहो पण आमचा नाश झाला नाही. श्रोत्यानो, पौलाचे धैर्य कमालीचे होते. पौलाला शत्रूने खाली पाडले परंतु त्याला ठार मारू शकले नाही. त्याचा नाश करू शकले नाही. पौल खरोखर दुबळा होता परंतु त्याच्या दुबळेपणातही तो सशक्त होता. तुम्ही सहज कल्पना करू शकता की हा लहान अशक्त आजारी यहुदी त्या रोमी साम्राज्याच्या जबरदस्त अधिकाऱ्यांसमोर किती दुबळा असेल. परंतु त्याने जो संदेश गाजवला त्या संदेशामुळे रोमी साम्राज्य खिळखिळे झाले. गिबन नावाचा इतिहासकारही म्हणाला की ख्रिस्ताच्या सुवार्ता प्रसारासमोर रोमी साम्राज्य टिकू शकले नाही. मला तर वाटतं की आजही सुवार्ता प्रसार सत्तांना हादरवून सोडतो. पॉल इतका दुबळा वाटतो परंतु परमेश्वराने त्याला पुन्हा पुन्हा सोडविले, त्याचे सहाय्य केले. त्याने त्यासाठी चमत्कारिक माध्यमांचा उपयोग केला, नैसर्गिक साधनांचा उपयोग केला. देव त्याच्या सेवकांना कधी सोडत नाही. आज तुम्ही आणि मी अशा जगात जगत आहोत जेथे तडजोड आहे. आमच्या जगामध्ये माणसाचे यश त्याला किती मित्र आहेत, तो किती प्रसिद्ध आहे ह्यावरून ठरविण्यात येते. एक देवाचे सेवक असे म्हणत असत, व्यक्तीच्या शत्रूवरून मी तिचे मूल्यमापन करतो. योग्य प्रकारचे शत्रू निर्माण करणे आवश्यक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, जर आम्ही त्याच्यावर प्रीती केली व त्याला अनुसरले तर जग आमचा द्वेष करेल. पौलाला योग्य प्रकारचे शत्रू होते. मला खात्री आहे श्रोत्यांनो की मलाही योग्य प्रकारचे शत्रू आहेत. पौल या करिंथकरांना पुढे 10व्या वचनात लिहितो, आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरात वागवितो अशा हेतूने की येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रगट व्हावे. श्रोत्यानो, पौल करिंथकरास पहिले पत्र 15वा अध्याय आणि 31व्या वचनामध्ये म्हणाला होता की मी रोज रोज मरतो. रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 36व्या वचनामध्ये तो म्हणतो, शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे. कापावयाच्या मेंढरासारखे आम्हाला गणिले आहे. तसेच करिंथकरास पहिले पत्र 4 अध्याय आणि 9व्या वचनामध्ये त्याने म्हटले, कारण मला वाटते देवाने आम्हा प्रेषितांना शेवटल्या जागेवरचे आणि
मरणास नेमलेल्यासारखे करून पुढे ठेविले आहे. कारण आम्ही जगाला म्हणजे देवदूतांना व माणसांना जणू तमाशा असे झालो आहो. ख्रिस्ती बंधू भगिनींनो, ख्रिस्तासाठी दुःख सोसायला घाबरू नका. ख्रिस्ताने आम्हाला सांगितले आहे की जर आम्ही त्याला अनुसरू तर जग आमचा द्वेष करेल. या दिवसांमध्ये आम्हाला ख्रिस्ताबरोबर जागा घ्यायची आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये हिटलरने जेव्हा सर्व यहुदी लोकांचा नाश करायचे ठरवले, तेव्हा त्याला विरोध करणारा एक देवाचा सेवक होता. त्या अमानुष कृत्यांना विरोध करताना त्यांना मरण पत्करावे लागले. त्यांनी जे पुस्तक लिहिले, शिष्यत्वाची किंमत, त्या पुस्तकात ते म्हणतात, ख्रिस्त कोणाला पाचारण करीत असेल तर तो म्हणतो, या व मरण पत्करा. श्रोत्यानो, ख्रिस्ताच्या मागे चालायचे म्हणजे मरणाला आमंत्रण देणे आहे, दुःख सहन करणे आहे. कारण जगाने त्याचा द्वेष केला व आम्ही त्याचे अनुयायी म्हणून जग आमचाही द्वेष करते. परंतु हे सर्व गौरवी जीवनासाठी, ख्रिस्तासाठी नाही काय? नंतर 11वं वचन पहा. पॉल म्हणतो, कारण जे आम्ही जिवंत राहतो ते आम्ही येशू प्रित्यर्थ सदाचेच मरणाच्या हाती सोपविलेले आहो, ह्यासाठी की येशूचे जीवनही आमच्या मर्त्य देहात प्रगट व्हावे. जेव्हा आम्हाला अतिशय दुबळेपणा जाणवतो तेव्हा खरे तर आम्ही अतिशय बलवान असतो. आपण पुढे 12 ते 14 वचने वाचूया. आम्हामध्ये मरण पण तुम्हामध्ये जीवन आपले कार्य चालविते. मी विश्वास धरला म्हणून बोललो. या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा तोच आत्मा आमच्या ठाई असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतोही. हे आम्हाला ठाऊक आहे की ज्याने प्रभू येशूला उठविले तो येशूबरोबर आम्हालाही उठवेल व तुमच्याबरोबर सादर करील. श्रोत्यानो, ही अत्यंत चित्तवेधक गोष्ट आहे की पॉल मृत्यूला शेवट मानणारा नव्हता. तो मृत्यूच्या पलीकडे पाहणारा होता. त्याला येणाऱ्या अनुभवांपैकी मृत्यू एक अनुभव होता. या पुढच्या अध्यायामध्ये पॉल ख्रिस्तासाठी हौतात्म्य स्वीकारण्याच्या सेवेतील सांत्वनाविषयी लिहितो. ख्रिस्तासाठी आपला प्राण अर्पण करण्यातही सांत्वन आहे, हे तो आम्हाला सांगतो. या वचनामध्ये पॉल सांगतो की त्याचे जीवन जिवंत ख्रिस्ताबरोबर जडलेले आहे. तो जगातील गोष्टींसाठी मरण पावला आहे, कारण तो जिवंत ख्रिस्ताशी जोडलेला आहे. तो म्हणतो, ज्याने प्रभू येशूला उठवले तो येशूबरोबर आम्हासही उठवेल. 15 आणि 16 वचनात तो पुढे म्हणतो, सर्व काही तुम्हाकरिता आहे ह्यासाठी की पुष्कळ जणांच्याद्वारे जी कृपा विपुल झाली ती देवाच्या गौरवार्थ अपार आभार प्रदर्शनाला साधनीभूत व्हावी. म्हणून आम्ही धैर्य सोडित नाही, परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे. श्रोत्यानो, हे वचन अतिशय सुंदर आहे. जसे आम्ही वृद्ध होत जातो तसतसे आमचे शरीर क्षीण होते, तथापि आम्ही ख्रिस्ताच्या कृपेमध्ये व ज्ञानामध्ये बलवान होतो, वाढत जातो. आमचे शरीर क्षय पावते, परंतु आमच्या आतला माणूस दिवसेंदिवस नवा होतो. मी सेवेमध्ये येण्यापूर्वी जेवढी ख्रिस्ताजवळ होते त्याही पेक्षा आता मी त्याच्या अधिक जवळ आहे असे मला वाटते. तेव्हा मी खूपदा अडखळले, चुका केल्या. मला तेव्हा फारसे ज्ञान नव्हते, परंतु आता माझी त्याच्यामध्ये वृद्धी झाली आहे. 17 आणि 18 वचनांमध्ये तो म्हणतो, कारण आम्हावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करीते. आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो, कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. या ठिकाणी पॉल पुन्हा विरोध दाखवून देतो. या ठिकाणी पृथ्वीवर फार संकटे आहेत व हा येथील काळ फार कठीण वाटतो, लांबलचक वाटतो. परंतु त्या काळाला व त्रासाला जर आम्ही गौरवाच्या भाराबरोबर तोलले तर ते संकट हलके वाटते. कोणी असे म्हटले आहे, संध्या समयी प्रकाश येईल, सकाळ उजाडेल आणि आम्ही एखाद्या सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे आमचे आयुष्य संपवतो. स्तोत्रकर्ता 90 अध्याय आणि 9व्या वचनात म्हणतो, आम्ही आमचे आयुष्य चंचल ध्वनीप्रमाणे घालवतो. तसेच तो 90 अध्याय आणि 4थ्या वचनात म्हणतो, कारण तुझ्या दृष्टीने सहस्त्र वर्षे कालच्या गेलेल्या दिवसासारखी रात्रीच्या प्रहरासारखे आहेत. होय श्रोत्यानो, ह्या पृथ्वीवरील आमचं आयुष्य असंच आहे, परंतु जे सार्वकालिक जीवन आहे ते नेहमीकरिता आहे आणि ते जर आम्हाला स्वर्गात व्यतीत करायचे आहे तर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तारणाचे आश्वासन प्राप्त करून घ्यायचे आहे. तेव्हाच आम्ही सार्वकालिक जीवन स्वर्गामध्ये व्यतीत करू शकतो. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो.
हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आपण पाहिले होते की विश्वासणाऱ्याच्या जीवनात सुवार्तेला किती महत्त्व आहे. खरं तर आमचे जीवन सुवार्तेची साक्ष असावी. ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये प्रतिबिंबित झाला पाहिजे. म्हणूनच पौलाने पृथ्वीवरील त्रासांपेक्षा शाश्वत आध्यात्मिक वास्तवांवर लक्ष केंद्रित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. जेव्हा आम्ही स्वतःला नाकारतो आणि ख्रिस्तासाठी सर्व काही सहन करण्याचा निश्चय करतो, तर आमचे लक्ष दृश्य गोष्टींवर नव्हे तर अदृश्य गोष्टींवर म्हणजेच वरील गोष्टींवर लागून राहते. या अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. यांच्याद्वारेच आम्हाला सार्वकालिक वैभव आणि गौरव दृष्टीस पडते. काय आपण सध्या कोणत्याही आत्मिक त्रासात आहात? जर आहात तर विसरू नका की प्रभू तुम्हाला शक्ती देणारा आहे. सध्याचे त्रास क्षणभंगूर आहेत, परंतु नंतर मात्र आम्हाला प्रभूद्वारे मोठा आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपली धडपड आहे काय? आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझी लेकरं या नात्याने तुझ्या चरणांपाशी येत आहोत. आम्हाला ठाऊक आहे, जेव्हा आम्ही परिपूर्णतेने तुझ्यावरती विसंबून राहतो, प्रभूजी तू आमची काळजी घेणारा असतो. आमच्या प्रत्येक त्रासामध्ये, प्रत्येक दुःखामध्ये, प्रत्येक संकटामध्ये प्रभूजी तू आमच्या बरोबरच असतो. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर ते बाप्पा, आम्हाला हे कळून चुकलेलं आहे की आम्ही तुझी लेकरं आहोत, आम्ही तुझी निर्मिती आहोत. आणि म्हणूनच परमेश्वर देवप्पा, तू आम्हाला सहाय्य कर की तुझ्यामध्ये आम्ही दृढ विश्वासाने राहू शकू. होय प्रभूजी, आमचं जीवन हे तू दिलेलं जीवन आहे, ज्याच्याद्वारे बापा आम्ही तुझं गौरव करावं ही तुझी इच्छा आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, या सर्व गोष्टी होण्यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवितो आणि या विनंत्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. तुम्हाला पूर्णता लाभो, समाधान मिळो आणि येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.